संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीतून आज सर्वांना माझा नमस्कार आणि येथे उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि तसेच जमलेले सर्व मान्यवर. आज सोन्याचा दिन, आज अमृताचा क्षण. आज मी देखीलला सर्वप्रथम धन्वंतरी चरणी कोटी कोटी प्रणाम करतो व आजचा दिवस माझ्या जीवनातला आला हे माझ्यावर जीवापाड प्रेम सुसंस्कार करून प्रत्येक कृतीत माझ्यासोबत सावलीसारखे अजन्म असणारे माझे आईवडील त्यांच्या चरणी शतवंदन करतो. तसेच माझ्या परिवारातील भाऊ असतील, दीदी असेल, जीजू असतील व असंख्य म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या प्रेम करणारा समाज, त्यांच्यामुळेच मी आज व तसेच माझ्या यशाचे जे म्हणजे एक मोलाचा वाटा माझी पत्नी अनुषा हिचं म्हणजे मोलाचा वाटा यात आहे आणि ह्या सर्वांचा प्रेम करणारा समाज ज्यांच्यामुळे मी इथंपर्यंत येऊन माझी स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करू पाहतोय, त्यांचे देखील माझ्यावर फार मोठे ऋण आहे आणि ते फेडण्यासाठीच हा मांडलेला प्रपंच होय. मी माझं MBBSचं शिक्षण फॉरेनमध्ये पूर्ण करून आपण इंडियाला परत आलो. त्याच्यानंतर दिल्लीला MCETची एक्झाम देऊन मेडिकल काउन्सिलची ती फर्स्ट अटेम्प्टला पास केली. त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण फेलोशिप डायबिटीसचा केला आणि डायबिटीसची प्रॅक्टिस आम्हाला चालू करायची. पण तेवढ्यात परत मी विचार केला की आपण PGचं प्रिपरेशन करू आणि PGच्या एंट्रन्स थ्रू मला MD रेडिओलॉजी सीट हे कराड येथे भेटत होती. तर दॅट टाईम आय वॉज व्हेरी हॅपी की आपण MD करूयात आणि MD झाल्यानंतर त्यात मला म्हणजे मी बॅचचा टॉपर ठरलो, गोल्ड मेडल भेटलं. त्याच्यानंतर काय करायचं तर मी
जसं आता माझ्या यशाच्या पाठीमागे माझे गुरु आदरणीय डॉक्टर दिलीप पुंडे सर, मराठवाडा भूषण, त्यांचं खूप मोलाचा वाटा आहे. आणि मी सरांना भेटलो. सर बोलले की तू आमच्या इथे ये बेटा, आम्हाला एका रेडिओलॉजीची इथे गरज आहे. आणि जेव्हा माझं रेडिओलॉजी संपलं, सरांनी तर तेव्हाच बोलले होते की तू येऊन प्रॅक्टिस चालू कर. पण मी सरांना 1 वर्षाचा टाईम मागितला की बोललो की मला जर माझ्या मुखेडला यायचं असेल तर मी परिपूर्ण होऊन आलं पाहिजे. सर्व प्रकारची 3D 4D फिटल मेडिसिन जे पण फेलोशिप आहेत ते सगळं मी करून उस्मानियासारख्या ठिकाणी मी SRशिप केली आणि तिथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी लागत होतो. पण तो जॉब मी क्विट केला. आणि साहेबांनी जसं सांगितलं, पुंडे सरांनी, की बाबा आम्हाला इथे गरज आहे, आणि मी सरांच्या शब्दाबाहेर न जाता त्यांना, कारण मी वचन दिलं होतं की मी मुखेडला येतो आणि 2020ला इनफॅक्ट 2019लाच येणार होतो. पण तेव्हा आध्याचं म्हणजे डिलिव्हरी डेट असल्यामुळे मी थांबलो. आणि मी जेव्हा मुखेडला आलो 2020मध्ये, तेव्हाच नुकतंच कोविड चालू झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये मला आठवतंय 1-2 महिने मी जाममध्ये माझ्या घरी राहतो आणि माझ्या मित्रांना पण माहीत नव्हतं की मी इथे आलो. आणि 2020मध्ये तर माझी प्रॅक्टिस करण्याची अजिबात इच्छा नव्हती. माझे बाबा म्हणायचे, अरे सर्व डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात बेटा, तू चालू कर, दररोज एक का होईना पेशंट बघ. पण मला माझी बच्चू लहान असल्याने कुठंतरी काळजी वाटायची, कारण दॅट टाईम शी वॉज जस्ट 15 days ओल्ड. 15 दिवसाची ती असताना मी इथे आलो. आणि नंतर हिमगिरे दादांना भेटलो, पुंडे सरांना भेटलो. दादा म्हणले की आता तुम्हाला चालू करायच लागतं. आणि एका दिवशी ते बळजबरी मला घेऊन गेले विद्यमान आमदार तुषार राठोड साहेबांकडे. आणि सरांचं पण यात खूप मोठं योगदान आहे. सरांनी, हिमगिरे दादांनी आणि पुंडे सरांनी तिघांनी मिळून मला इथं घेऊन आले. आणि मी जेव्हा तुषार सरांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा सरांचा सेटअप, म्हणजे सरांनी बोललेले वाक्य मला आठवत आहेत की डॉक्टर साहेब, मी तुम्हाला माझी लक्ष्मी देतो आहे. म्हणजे त्यांचा मी सेटअप तेव्हा टेकओव्हर केला होता आणि त्यांची मशीन आपण घेतली होती. सरांनी खूप त्यावेळी सपोर्ट केला आणि माझ्या प्रॅक्टिसला मी इथे चालू केली. आणि तेव्हा नुकताच कोविड होतं आणि तेव्हा पण आपण इनॉग्रेशन करू शकलो नाही. आणि 9 जून 2020 रोजी आद्या डायग्नोस्टिक सेंटरची स्थापना केली. आणि आज सक्सेसफुली 4 वर्ष मला इथे कंप्लीट झालेत. आणि म्हणजे हे सगळं, म्हणजे बरेच माझ्या ह्या प्रॅक्टिसमध्ये खूप अडचणी आल्या, पण त्या सगळ्यावरती अडचणीवरती मात करत, आणि हे पॉसिबल झालं फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. आणि आज हे जे आता डायग्नॉस्टिक सेंटर, एक छोटं सेंटर, एक सोनोग्राफी मशीननं मी चालू केलं होतं. त्याचं दुसऱ्या मशीनमध्ये आज आपण नुकतंच 3ऱ्या मशीनची आत्ताच उद्घाटन सोहळा पार पडला. रिस्पेक्टेड कौरव मॅमच्या हस्ते, पुंडे सरांच्या हस्ते आणि कौरव साहेबांच्या हस्ते. आणि आज मला खूप आनंद होतो आहे की मी मुखेडला येऊन प्रॅक्टिस करतो आहे आणि आपल्या लोकांची सेवा करायची मला संधी भेटली, हे मी भाग्य समजतो. आणि तुमचं जे अनकंडिशनल लव्ह, सपोर्ट डे 1 पासून सगळ्या डॉक्टरांचं मला भेटलेलं आहे, त्याबद्दल मी खरंच खूप ऋणी आहे. आणि इथं मी आभार व्यक्त करू इच्छितो. मी जेव्हा मुखेडला आलो, पैसे कमवणे हा उद्देश डोळ्यासमोर मुळीच नव्हता. आपण आपल्या लोकांची सेवा करू आणि पैसा ऑटोमॅटिक आपल्याला भेटेल. आणि आज पण मी म्हणजे जी पण तळमळ असते ती पेशंट ओरिएंटेड असते. आणि त्यांना अल्प दरामध्ये, आता आपण CT स्कॅनचं उद्घाटन करून 1 वर्ष नुकतंच आपल्याला पार पडलेलं आहे. आणि सर्व पेशंट्सना आपण, आता मी माझ्या स्टॅटिस्टिक्समध्ये सांगेनच जेव्हा मी पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन घेईन, की आपण गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 1000 CT स्कॅन ह्या ठिकाणी केलेले आहोत. आणि त्यात जवळपास 70 पेशंट कॅन्सरचे निदान CT स्कॅन आपण केलेले. आणि सोनोग्राफी सांगायचं झालं तर आता मी प्रेग्नन्सी स्कॅन्स 31,000 स्कॅन्स, 31,000 स्कॅन्स आय हॅव डन. आणि त्याच्यामध्ये 15,000 सोनोग्राफी मी थ्रू स्कीम्स आणि इन द फॉर्म ऑफ रिव्ह्यू स्कॅन्स मी 15,000 सोनोग्राफी इथं मोफत करून दिलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 1.5 करोड रुपयाची सोनोग्राफी मोफत केल्यात. आणि हे करत असताना ॲक्च्युली मला सुप्रास्पायनॅटस टेंडिनोसिस आहे. आणि माझ्या ऑर्थोपेडिक सर्जन जे स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशनचे स्पेशलिस्ट आहेत त्यांनी सांगितलं होतं की सर तुम्ही हळूहळू सोनोग्राफी कमी करा, हैदराबादला असताना. पण इथं आलो आणि मी त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त सोनोग्राफी केलेल्या आहेत. पण मला आनंद होतो की जो इमेन्स मला त्याच्यात आनंद मिळतो माझं काम करत असताना, ते सॅटिस्फॅक्शन म्हणजे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत येत नाही. आणि आता आपण गेल्या वर्षभरात 1000 एक्सरेज मोफत केल्यात. म्हणजे TB स्क्रीनिंग करतो आहे आपण.
आणि ते करणं खूप गरजेचं आहे, कारण TBचे पेशंट अशात खूप वाढत आहेत आणि त्या पेशंटचं स्क्रीनिंग होतं आणि आपल्या इथं डिजिटल एक्सरे त्यांना मोफत होतो, कारण एक पेशंट 500-600 रुपये डिजिटल एक्सरेला गरीब पेशंट ते अफोर्ड करू शकत नाहीत आणि ह्याच्यात मला THO साहेबांचा TB ऑफिसर नांदेड यांचं खूप मोलाचं योगदान आहे. आपण आज 3D 4D लेटेस्ट P9 Pro सोनोग्राफी मशीनचं उद्घाटन या ठिकाणी जी मशीन आहे, तिसरं मशीन आणण्याचं एकमेव कारण की पेशंटचा टर्नओव्हर टाईम वाचला पाहिजे आणि आपली जे माझ्याकडे लेटेस्ट मशीन म्हणजे 3D 4Dसाठी जो वेळ लागत होता टिफा स्कॅनला आणि NT स्कॅनला, तो वेळ कमी होईल. तर आणि अशातच आमच्याकडे हैदराबाद नांदेडहून तज्ज्ञ डॉक्टरांची व्हिजिट पण आपल्या डायग्नॉस्टिक सेंटरला चालू केलेली आहे, ज्याचा फायदा आपल्या गोरगरिबांना होत आहे. आणि इथे पण ह्याच्या पुढे पण माझा कझिन्स असतील ते हैदराबादहून डेफिनेटली आपल्या इथे व्हिजिटला येणार आहेत. आणि ग्रामीण भागात म्हणजे मुखेडसारख्या भागात आपण काम करत असताना डोंगरा एवढे संकटं पण आली, पण त्याच्यावरती मात करण्याचं यश मला तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या सपोर्टनी इथे म्हणजे मिळालेलं आहे. मुश्किलें आएगी आने दो, सागर में तूफान उठने दो, तो भी हमें काम करना है. माझ्या विनंतीला मान देऊन आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय धन्वंतरी, जय महाराष्ट्र.